सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील बोलतात. आपण थेट जाऊया त्या ठिकाणी. ह्या सकल मराठा मोर्चाचं निवेदन दिलं गेलं. अतिशय शांतपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या सगळ्या तरुणींचं एक एक मुद्दा ऐकून घेतला आणि ह्या सगळ्याच मुद्द्यांच्या बाबतीमध्ये सरकारची जी सकारात्मक भूमिका आहे ती मांडली. माझं असं मत आहे की त्यातून सर्वांचं समाधान झालं. नजीकच्या काळामध्ये अशा प्रकारच्या समाजातल्या विविध मान्यवरांचं एक शिष्टमंडळ मुंबईला येण्याची वेळ माननीय मुख्यमंत्री महोदय ठरवतील आणि या सगळ्या मागण्यांच्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा करतील. सरकारने ही समिती नक्की काय असणार आहे? तुम्ही जे सजेशन दिलं होतं ते समितीचं स्वरूप काय असणार आहे आणि ते कधी काम करणार? समाजातले जे वेगवेगळे मान्यवर असतात, मग काही प्राध्यापक असतात, काही विचारवंत असतात, प्रत्यक्ष फील्डवर काम करणारे नेते असतात, अशांची समिती अशांचा गट हा शेवटी मोर्चेकरांनीच करायचा आहे. त्याच्यामध्ये आम्ही काही फार करणार नाही किंवा आम्ही जास्तीत जास्त आमचे इनपुट्स देऊ. ह्या दोन लोकांना सहभागी करण्याचा उपयोग आहे आणि त्यामुळे मोर्चेकरांनी अशा प्रकारचा चर्चेला येणारा गट तयार करावा आणि सरकार आणि समाज असं मिळून एक चर्चा, खूप वेळ देणारी चर्चा व्हावी, ज्या चर्चेतून सुद्धा खूप गोष्टी मार्गी लागतील. आता तरी मराठा मोर्चा थांबतील असं तुम्हाला वाटतं का? कारण मुंबईत सुद्धा मोठ्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे मोर्चे थांबणं हा सगळ्या आयोजकांचा निर्णय आहे, परंतु ज्या प्रकारच्या सरकारने स्वतःहून अनेक घोषणा केलेल्या आहेत, या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा दोन नवीन चांगल्या घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केल्या. एक त्यातली घोषणा प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि बार्टीसारखी एक संशोधन संस्था मराठा समाजासाठी, ह्या दोन आणखी नवीन घोषणा केल्या. आधीच छत्रपती शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजना घोषित केलेली आहे. पंजाबराव देशमुखांच्या नावाने वसतिगृह योजना घोषित केलेली आहे. या सगळ्यामुळे माझं असं मत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणासाठी कोर्टामधली जी तयारी सरकारने केलेली आहे, त्यातून समाजामध्ये सरकारबद्दल एक विश्वास निर्माण होत चालला की हे सरकार आपला प्रश्न सोडवेल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की यापुढच्या काळामध्ये चर्चेने प्रश्न मार्गी लागतील. तरीही मोर्चा काढणं, आंदोलन करणं हा मोर्चेकरांचा अधिकार आहे, त्यांचा निर्णय आहे, ते ठरवते. चला, जय जिजाऊ, जय जिजाऊ. तर मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि राज्य सरकारनं आश्वासन दिलेलं आहे की मराठा मोर्चेकरांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक आहे.